तर त्या सुरत फॅक्टरी रेकॉर्ड 1630 पासूनचं हे आपल्याला आपल्या मुंबई पुरालेखागारमध्ये बघायला मिळतं. त्यानंतर दुसरी वखार त्यांनी कलकत्त्याला निर्माण केली, त्यानंतर मद्रासमध्ये झाली, मुंबईमध्ये झाली. अशा ठिकाणी जे त्यांचं स्थित्यंतर होत गेली ती सगळी म्हणजे ब्रिटिश राजवटीच्या काळातली कोट्यावधींच्या संख्येनं कागदपत्र जर आपल्याला एकाच ठिकाणी बघायला मिळत असतील तर ते आमचं मुंबई पुरालेखागार आहे. तर महाराजांच्या कारकिर्दीमधली थोडंसं दुर्दैवानंच म्हणावं लागेल, पण शिवाजी महाराजांची 236 ते 240च कागदपत्र आजच्या घडीला इतिहासामध्ये उजेडात आली. मोडी लिपी जी आहे तिचा उच्चार आपण केला तर तो मराठीमध्येच आपल्याला करावा लागतो. म्हणजे एखादं वाक्य तुम्ही मराठीत लिहिताय देवनागरीमध्ये आणि त्याचं उच्चार आपण मराठीचमध्ये करतो, तर मोडीचं पण तसं आहे, फक्त लिहिण्याची पद्धत वेगळी आहे, लिपी वेगळी आहे, त्याचा उच्चार आपल्याला मराठीत होतो. शिवाजी महाराजांच्या काळापासून या लिपीला ऊर्जितावस्था आली असं आपण म्हटलं तर ते वावगे ठरलं. म्हणजे शिवाजी महाराजांचा कालखंड जर आपण 1630 ते 1680चा पकडला तर त्या कालखंडापासून ते 1 मार्च 1949 जे आपलं कोल्हापूर संस्थान स्वतंत्र भारतामध्ये विलीन झालं, या 350-400 वर्षातली कागदपत्र ही आपल्याला कोल्हापूर पुरालेखागारमध्ये बघायला मिळतात. नमस्कार. शिवजयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्र शासनाचं जे आपलं पुराभिलेख संचालनालय आहे, सांस्कृतिक कार्य विभागाच्या अखत्यारीतला हा आपल्या महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक ठेवा असं आपण म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. तर या महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालयाकडे छत्रपती शिवाजी महाराजांची जी अस्सल डॉक्युमेंट्स आहेत, अस्सल कागदपत्र आहेत, ती आपण या शिवजयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आज आपण प्रदर्शित करतो आहे किंवा त्याची माहिती ही आपल्याला थोडक्यात या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न आमच्यामार्फत केला जातो. शिवाजी महाराज म्हटलं की आपल्या महाराष्ट्राचं एक आराध्य दैवत, सगळ्यांनाच त्याच्याबद्दल आदर आहे. महाराजांचं राज्यकारभार असेल, महाराजांचा संपूर्णच जो जाज्वल्य इतिहास आहे त्याच्याबद्दल सगळ्यांच्याच मनात अपार कुतूहल आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. ते स्वराज्य निर्माण करताना महाराजांच्याकडं बऱ्याचशा गोष्टी कारणीभूत होत्या. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 150 वर्षापूर्वीपासून इथली प्रजा ही पारतंत्र्याच्या गुलामगिरीमध्ये खितपत पडलेली होती. हा सगळा प्रदेश मोगलाई आणि आदिलशाहीच्या राजवटीखाली भरडला जात होता. इथली प्रजा अत्यंत दुःखी होती. त्या दुःखी प्रजेच्या दुःखावरती फुंकर घालण्याचं एक फार मोठं काम शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीच्या माध्यमातून केलेलं होतं. ही प्रजा सुखी झाली तर इथला प्रदेश सुजलाम सुफलाम होईल, ही महाराजांची एक धोरणात्मक वाटचाल आपल्याला बघायला मिळते. आदिलशाही राजवटीच्या काळातला हा गुलामगिरीचा जो प्रदेश आहे, महाराजांनी सगळ्यात पहिला प्रयत्न केला की स्वराज्याचं जो मूलमंत्र आहे, स्वराज्य नेमकं काय, तर या इथल्या जी आपली प्रजा आहे या प्रजेला त्या स्वराज्याचं पहिल्यांदा महत्त्व पटवून दिलं. हा जो प्रदेश आहे हा आपली मातृभूमी आहे आणि या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, हे स्वराज्य आपण निर्माण केलं पाहिजे आणि नुसतं निर्माण करून नाही तर ते स्वराज्य राखलंसुद्धा पाहिजे. महाराजांचं कारकिर्दीचा जर विचार केला तर थोडीशी मतांतरं आहेत. काही जण म्हणतात महाराजांची कारकीर्द म्हणजे महाराजांचा जन्मापासूनचा प्रवास मृत्यूपर्यंतचा प्रवास तो 50 वर्षाचा आहे का 53 वर्षाचा आहे, तो वेगळा विषय राहील. पण महाराजांची जी काही कारकीर्द आहे या कारकिर्दीमध्ये महाराजांनी बरेचसे चढ उतार या आपल्या स्वराज्य निर्मितीच्या ह्याच्यामध्ये बघितलेले होते. त्यातलं बरेचसे प्रसंग आपण पुस्तकांच्या माध्यमातून असेल, पाठ्यपुस्तकातून असेल, कादंबऱ्या असतील, चित्रपट असतील, मालिका असतील, याच्यातनं आपण अनुभवतोच. त्यातले महत्त्वाचे प्रसंग आग्र्यावरून सुटकेचा, शिवाजी महाराज औरंगजेबाला भेटायला गेल्यानंतर तिथं त्यांना नजरकैदेत ठेवलं आणि महाराज तिथून शिताफीनं आपली सुटका करून घेऊन महाराष्ट्रात परत आले. त्याचबरोबर शाहिस्तेखानाची फजिती असेल, शाहिस्तेखान 1 लाखाची फौज घेऊन महाराष्ट्रात आलेला होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुण्यामधलाच महाराजांचा जो लाल महाल होता तिथं त्यानं तळ ठोकलेला होता. तर तिथंसुद्धा महाराजांनी त्याच्या गोटात शिरून त्याची 3 बोटं छाटली. हे जे काही प्रसंग आहेत असे बरेचसे प्रसंग महाराजांच्या आयुष्यामध्ये आलेले आहेत. तर या सगळ्या कारकिर्दीचा जो काही उहापोह आहे किंवा त्याचा आढावा घ्यायचा असेल किंवा त्याची मांडणी करायची असेल, तो अनुभव घ्यायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची साधनं जी ठरतात ती म्हणजे ऐतिहासिक साधनं. ऐतिहासिक साधनांमध्ये परत 2 प्रकार पडतात. एक म्हणजे अस्सल साधनं
आणि दुसरा प्रकार पडतो तो दुय्यम साधन. अस्सल साधनांमध्ये शिवाजी महाराजांच्या काळातली जी काही कागदपत्रं आहेत, जे डॉक्युमेंट्स आहेत, जी महाराजांच्या काळातच लिहिली गेलेली आहेत, महाराजांच्या काळातच निर्माण झालेली आहेत, अशी अस्सल कागदपत्र हा एक प्रकार होतो. आणि दुसरी दुय्यम साधनं म्हणजे या साधनांच्या आधारावरती नंतरच्या काळामध्ये उत्तरकालीन जे काही इतिहासकार असतील, अभ्यासक असतील, त्यांनी त्याच्यावरून मांडणी केलेला इतिहास आहे. तर अशी अस्सल साधनं जी आहेत, तर शिवाजी महाराजांचा कारकिर्दीचा जर आपण पूर्ण उहापोह केला तर महाराजांच्या कारकिर्दीमधली थोडंसं दुर्दैवानंच म्हणावं लागेल, पण शिवाजी महाराजांची 236 ते 240च कागदपत्र आजच्या घडीला इतिहासामध्ये उजेडात आली. दुर्दैवानं असं म्हणतोय कारण महाराजांची कारकीर्द जरी 50 वर्षाची आपण पकडली तर पहिली 15 वर्ष बालपणातली गेली आणि तिथून पुढचा महाराजांचा 50 वर्षापर्यंतचा प्रवास म्हणजे 35 वर्षाची त्यांची कारकीर्द. तर या 35 वर्षामधली फक्त एवढ्याच संख्येनं कागदपत्र आज उजेडात आली. बाकीचा त्यांचा जो काही पत्रव्यवहार असेल, त्यांच्या काळात निर्माण झालेला पत्रसंभार असेल, हा दुर्दैवानं आज आपल्याला बघायला मिळत नाही. पण त्याच्याबद्दल सुद्धा सांगायचं झालं तर काही असे संग्रह आहेत, जसं की आज आमचं महाराष्ट्र शासनाचे पुराभिलेख संचालनालय याची विभागीय कार्यालय आहेत महाराष्ट्रामध्ये. मुंबईला मुख्य कार्यालय आहे, त्यानंतर पुणे पुरालेखागार, कोल्हापूर पुरालेखागार, विदर्भामध्ये विदर्भ पुरालेखागार आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगाबादमध्ये मराठवाडा पुरालेखागार. तर या ठिकाणी सुद्धा ऐतिहासिक दस्तऐवज आजही चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. अशाच पद्धतीनं पुण्यामध्ये भारत इतिहास संशोधन मंडळ आहे, धुळ्यामध्ये विका राजवाडे संशोधन मंडळ आहे. तर असे सुद्धा काही खाजगी संग्रह ज्या ठिकाणी शिवकालीन कागदपत्र मिळण्याची शक्यता आहे. परत आणखीन आपल्या त्याच्यामध्ये जर शोध घेतला, इतिहास अभ्यासकांचं जर त्याच्यावरती आणखीन अभ्यास झाला या कागदपत्रांच्या याच्यामध्ये, तर आणखीन बरीचशी कागदपत्र उजेडात येऊ शकतात. काही कागदपत्र शिवाजी महाराजांच्या नंतर 100 वर्ष असेल, 150 वर्ष असेल, इतिहास अभ्यासकांची शोध मोहीम ही सुरूच होती, आजही ती सुरू आहे. तर या 236मध्ये आणखीन वाढ होऊन 250 होतील, 300 होतील. पण शिवाजी महाराजांच्या काळातली बरीचशी कागदपत्र आजही, माझं मत आहे की ती आजही अंधारात आहे, ती उजेडात येणं गरजेचं आहे. शिवाजी महाराजांचा प्रतिपचंद्र लेखेवरचा जो अष्टकोनी शिक्का आहे, त्यामध्ये पण इतिहासकारांची मतांतर आहेत की तो एक शिक्का शिवाजी महाराजांनी संपूर्ण कारकिर्दीमध्ये तोच वापरलेला. पण कवी परमानंद जे होते, त्या परमानंदांच्या याच्यामध्ये उल्लेख आहे की कवी परमानंदांनी शिवराज्याभिषेकाच्या वेळी शिवाजी महाराजांना आणखीन एक राजमुद्रा तयार करून दिलेली होती. त्याचं उल्लेखसुद्धा एका सभासद बकरीच्या अस्सल प्रतीमध्ये आलेला आहे. तर त्याचा श्लोक जो आहे संस्कृतमधला, त्या श्लोकाचा आपण ज्यावेळी शोध घेतला तर ती मुद्रा एका अस्सल कागदपत्रावरती उमटवलेली ती मुद्रा मिळालेली आहे. काही इतिहासकारांचं मत होतं की शिवाजी महाराजांनी ती मुद्रा तयार करून घेतली पण त्याचा वापर केला नाही. पण असं पण होऊ शकतं की शिवाजी महाराजांची ती मुद्रा ही इतिहासामध्ये पुढंच आली नसल्यामुळं एखादं त्या मुद्रेचं पत्र जरी आपल्यासमोर आलं असेल तर ते शिवाजी महाराजांचं नसावं असं सुद्धा ते पत्र बाजूला पडलं असेल किंवा ते त्या दृष्टिकोनातून त्याच्यावरती अभ्यास झालेला नाही. त्यामुळं अशी कागदपत्र शोधणं गरजेचं आहे. आज आम्हाला खूप म्हणजे शिवाजी महाराजांच्याबद्दलचं जे आमच्या विभागाकडे जे डॉक्युमेंट्स आहेत, कागदपत्र आहेत, ती जतन करायला मिळतात, ती आम्हाला हाताळायला मिळतात, हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर ही सर्वसामान्य लोकांनासुद्धा उपलब्ध व्हावीत, पाहायला मिळावीत. त्यासाठी ती प्रदर्शनाच्या माध्यमातून असेल, पुस्तकांच्या माध्यमातून असेल, ती आपण जनतेपर्यंत ती पोहोचवण्याचं सुद्धा काम करतो. आमच्या विभागाचा जर विचार केला पुराभिलेख संचालनालयाचा, जसं मी मगाशी म्हटलं की आपली महाराष्ट्रामध्ये 5 ठिकाणी कार्यालय कार्यरत आहेत. तर यामधलं मुंबई पुरालेखागार जे खूप महत्त्वाचं आहे, त्याचं ऐतिहासिक महत्त्व खूप आहे. कारण ब्रिटिश ज्यावेळी भारतामध्ये आले तर ब्रिटिशांनी पहिल्यांदा सुरत या ठिकाणी 1630ला पहिली वखार त्यांनी निर्माण केली. वखार म्हणजे त्यांचं एक हेडक्वार्टर त्या ठिकाणी असायचं. तर त्या सुरत फॅक्टरी रेकॉर्ड 1630पासूनचं हे आपल्याला आपल्या मुंबई पुरालेखागारमध्ये बघायला मिळतं. त्यानंतर दुसरी वखार त्यांनी कलकत्त्याला निर्माण केली, त्यानंतर मद्रासमध्ये झाली, मुंबईमध्ये झाली. अशा ठिकाणी जे त्यांचं स्थित्यंतर होत गेली ती सगळी म्हणजे ब्रिटिश राजवटीच्या काळातली कोट्यावधींच्या संख्येनं कागदपत्र जर आपल्याला एकाच ठिकाणी बघायला मिळत असतील तर ते आमचं मुंबई पुरालेखागार आहे.
त्याच्यानंतर पुणे पुरालेखागार, ज्याला शाहू दप्तर किंवा पेशवे दप्तर असं सुद्धा म्हटलं जातं. तर पेशव्यांच्या कालखंडातली किंवा शिवाजी महाराजांच्या नंतर ज्या 2 गाद्या निर्माण झाल्या आपल्या मराठ्यांच्या साम्राज्याच्या, त्यातली एक गादी साताऱ्याला राहिली आणि दुसरी गादी महाराणी ताराबाईंनी कोल्हापूरला येऊन याची स्थापना केली. तर सातारा गादीचे जे सत्ताधीश राहिले, जे संभाजी महाराजांचे सुपुत्र सातारकर शाहू महाराज म्हणून त्यांना इतिहासामध्ये पुढे ओळखलं जातं. तर सातारकर शाहू महाराजांच्या काळापासूनची सातारा दप्तरची जी कागदपत्रं आहेत, त्याला शाहू दप्तर पण म्हटलं जातं, ही सगळी कागदपत्रं आणि पुढच्या काळामध्ये याचा सगळा कारभार हा आपल्या सातारा गादीचा हा पुण्यामध्ये हलवला गेला आणि पुण्यामधून पेशव्यांनी सगळा राज्यकारभार बघायला चालू केला. तर ते पेशवे दप्तर अशी ती सुद्धा कोट्यावधींच्या संख्येनं कागदपत्र ही आपल्या पुणे पुरालेखागारमध्ये बघायला मिळतात. आणि तिसरं महत्त्वाचं मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं जे कार्यालय आहे किंवा जो दप्तरखाना आहे तो म्हणजे आपलं कोल्हापूर पुरालेखागार. कोल्हापूर पुरालेखागाराचं महत्त्व असं आहे की शककर्ते शिवाजी महाराजांच्या काळापासूनची ते अगदी कोल्हापूर संस्थान भारत सरकारमध्ये विलीन होईपर्यंतची, म्हणजे शिवाजी महाराजांचा कालखंड जर आपण 1630 ते 1680चा पकडला तर त्या कालखंडापासून ते 1 मार्च 1949 जे आपलं कोल्हापूर संस्थान स्वतंत्र भारतामध्ये विलीन झालं, या 350-400 वर्षातली कागदपत्र ही आपल्याला कोल्हापूर पुरालेखागारमध्ये बघायला मिळतात. यामध्ये शिवाजी महाराजांची पत्र आहेतच, महाराणी ताराबाईंची पत्र आहेत ज्यांनी कोल्हापूर संस्थानची स्थापना केली आहे, त्यांचे सुपुत्र करवीरकर पहिली शिवाजी त्यांच्या काळातले आहेत. त्याच्यानंतर गादीवरती आलेले करवीरकर संभाजी, शंभू छत्रपती त्यांना म्हटलं जातं, त्यांच्या काळातली कागदपत्र आहेत. त्यांची पत्नी करवीरकर जिजाबाई त्यासुद्धा अगदी म्हणजे मुत्सद्दी राजकारणी म्हणून त्या एक ओळखल्या जातात, तर त्यांच्या काळातली कागदपत्र आहेत. अशी जे कोल्हापूर संस्थांमध्ये जे छत्रपती ज्यांची कारकीर्द पुढं होत गेल्या त्या सगळ्या छत्रपतींच्या काळातली अस्सल कागदपत्र आपल्याला या कोल्हापूर पुरालेखागारमध्ये बघायला मिळतात. या कोल्हापूर पुरालेखागाराचं आणखीन सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे राजश्री शाहू महाराजांच्या काळातली लाखोंच्या संख्येनं कागदपत्र या आपल्या कोल्हापूर पुरालेखागारमध्ये एकाच ठिकाणी बघायला मिळतात. शाहू महाराजांच्या काळातला पत्रव्यवहार असेल, शाहू महाराजांच्या काळातली कोल्हापूर संस्थांची गॅझेट्स असतील, शाहू महाराजांच्या काळातलं कोल्हापूर संस्थांचा प्रशासकीय अहवाल असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं शाहू महाराजांच्या काळात दररोज महाराजांच्याकडे एखादं प्रकरण आलं तर त्या प्रकरणावरती महाराजांनी दिलेले निर्णय असतील तर ती हुजूर आदेश पुस्तकं असा अस्सल कागदपत्रांचा खजिना हा आपल्याला ते कोल्हापूर पुरालेखागारमध्ये बघायला मिळतो. कोल्हापूर पुरालेखागार, मुंबई पुरालेखागार आणि पुणे पुरालेखागार या 3 महत्त्वाच्या कार्यालयांमध्ये शिवकालीन जी कागदपत्र शिवाजी महाराजांच्या काळातली शिवाजी महाराजांची कागदपत्र जी आपल्याला उपलब्ध झालेली आहे ही काय आमच्याच डिपार्टमेंटनं याच्यावरती शोध मोहीम केलेली आहे असं नाही, तर याच्या अगोदरसुद्धा जुन्या इतिहासकारांनी अभ्यासकांनी ती त्यांच्या याच्यातून जनतेसमोर आणलेलीच होती. पण ही एकत्रितरित्या आत्तापर्यंत कुठं प्रकाशित झाली नव्हती. तर याचं काम आम्ही हाती घेऊन त्याच्यावरती ज्यावेळी काम केलं तर आमच्या लक्षात आलं की मुंबई पुरालेखागार त्या ठिकाणी शिवाजी महाराजांची 4 अस्सल पत्र आम्हाला आढळून आली. दुसरं पुणे पुरालेखागार आहे, तर पुणे पुरालेखागारमध्ये महाराजांची अस्सल 5 पत्र मिळाली आणि त्यामध्ये 2 नक्कलपत्रसुद्धा मिळाली. आणि कोल्हापूरचा विचार केला तर कोल्हापूरमध्ये सगळ्यात जास्त संख्येनं अस्सल 10 पत्रांचा खजिना हा कोल्हापूर पुरालेखागारमध्ये मिळाला आणि त्याचबरोबर 14 पत्र जी आहेत ती नक्कल स्वरूपामध्ये मिळाली. असं सगळ्या याचा जर आपण आमच्या विभागाचा विचार केला तर शिवाजी महाराजांची अस्सल आणि नक्कल स्वरूपामधली 35 पत्र ही या आमच्या पुराभिलेख संचालनालयाच्या मुख्यालय आणि विभागीय कार्यालयामध्ये आम्हाला ती आढळून आली. त्यातलं थोडंसं आपण कोल्हापूर पुरालेखागाराचा जर विचार केला तर शिवाजी महाराजांच्या काळातली जी 236-240 कागदपत्र आज उजेडात आहे तर आम्हाला त्याचं एक असं एक हे वाटतंय, आनंद वाटतो आणि एक अभिमानसुद्धा वाटतो कोल्हापूरला की शिवाजी महाराजांची जी 236 कागदपत्र आहेत ही बऱ्याच ठिकाणी विखुरलेली आहेत, पण कोल्हापूर पुरालेखागारमध्ये किंवा कोल्हापूरमध्ये एकाच ठिकाणी शिवाजी महाराजांची एवढ्या मोठ्या संख्येनं कागदपत्र एकाच ठिकाणी बघायला मिळतात. शिवाजी महाराजांची 10 अस्सल पत्र आहेतच, त्याचबरोबर नक्कलपत्रसुद्धा. नक्कलपत्र म्हणजे काय तर ते डुप्लिकेट पत्र होत नाही. नक्कलपत्र म्हणजे एखाद्या पत्राचं जो मूळ पत्राचा सारांश आहे
त्या काळामध्ये जर मूळ पत्र तुम्हाला OC म्हणून ठेवावं लागत असेल, ऑफिस कॉपी म्हणून, तर त्या काळात झेरॉक्स नव्हत्या किंवा त्याचं दुसरा काहीच साधन नव्हतं. त्यामुळे जसंच्या तसं पत्र ते त्या स्वरूपामध्ये परत लिहिलं जायचं किंवा कधी कधी त्याच पत्राचं जे मूळ पत्र आहे त्याच पत्राची नक्कल ही पुढच्या काळामध्ये तयार करून ठेवली जायची. पण त्याचा उल्लेख हा त्या पत्रावरती यायचा की हे पत्र नक्कल स्वरूपातलं आहे, तालिक स्वरूपातलं आहे. तर अशा नक्कल स्वरूपातली 14 पत्र म्हणजे कोल्हापूर पुरालेखागारमध्ये शिवाजी महाराजांची 10 असेल आणि 14 नक्कल पत्र अशी 24 पत्र ही आपल्या कोल्हापूर पुरालेखागारमध्ये बघायला मिळतात. कोल्हापूर पुरालेखागारमधली जी अस्सल महाराजांची कागदपत्र आहेत 10 कागदपत्र, त्या कागदपत्रांचं जर आपण थोडंसं विश्लेषण बघितलं तर त्या कागदपत्रांचं एक वेगळं महत्त्व आहे. प्रत्येक कागदपत्राचं महत्त्व वेगळं आहे. पण सगळ्यात मला जे आवडतं किंवा मला जे महाराजांचं जे एक चरित्र जर आपण बघितलं तर त्यातला माझ्या दृष्टीनं जो महत्त्वाचा विषय वाटतो तर त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं पहिलं पत्र आहे ते 18 डिसेंबर 1660चं शिवाजी महाराजांचं एक अस्सल पत्र हे कोल्हापूर पुरालेखागारमध्ये. त्याचा आशय असा आहे की महाराजांनी 10 नोव्हेंबर 1659ला प्रतापगडच्या पायथ्याला अफजलखानाला संपवलं आणि अफजलखानाला संपवल्यानंतर तो विजयोत्सव साजरा न करता महाराजांनी लगेचच आदिलशाहीची आणखीन लांडगेतोड करण्यासाठी त्याच रात्री नवीन मोहीम आरंभली आणि प्रतापगडपासून ते पन्हाळा किल्ल्यापर्यंतचा हा सगळा प्रदेश महाराजांनी 18 दिवसामध्ये आपल्या स्वराज्यात सामील करून घेतला. त्यानंतर जो प्रदेश स्वराज्यामध्ये आला त्यातल्या काही प्रांतामध्ये मग त्या प्रांतांचा उल्लेख असा आहे की पुणे असेल, इंदापूर, चाकण, सुपे, बारामती, त्या ठिकाणी जी हिंदू मुस्लिम लोकांची इनामानी वतनं होती ती जशीच्या तशी पुढं चालू ठेवायची का ती बंद करायची किंवा त्याच्यावरती काय निर्णय घ्यायचा त्याच्यावरती प्रश्न उपस्थित झालेला. तर महाराजांनी 18 डिसेंबर 1660ला त्याबद्दलचं एक पत्र दिलेलं आहे. तर त्या पत्रामध्ये महाराज म्हणतात की अफजलखानाच्या स्वारी अगोदर जशी या प्रांतातली हिंदू मुस्लिम लोकांची इनामं असतील, वतनं असतील, ती जशीच्या तशी पुढं पूर्ववत सुरू ठेवावी. म्हणजे ह्याच्यातून महाराजांचं सार्वभौमत्व जे पुढच्या काळात महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी जे सिद्ध केलं त्या सार्वभौमत्वाचा पाया हा आपल्याला या पत्राच्या किंवा या याच्यातून आपल्याला दिसून येतो. त्याच दरम्यानचं एक पत्र आहे माहुलीपासून भीमगडापर्यंतचा जो प्रदेश आहे किंवा इकडं इंदापूर, पुणे, चाकण जो प्रांत नवीन आपल्याकडे आला तर त्या सगळ्या ठिकाणचा जो कारभार होता, वतनाचा कारभार, तो महाराजांनी आपले विश्वासू जे त्यांचे कारकून होते निळोपंत मुजुमदार त्यांच्याकडे तो सोपवला आणि त्याची व्यवस्था कशा पद्धतीने करावी त्याचं एक विस्तृतपणे पत्र महाराजांनी त्या निळोपंत मुजुमदारांना दिलेलं होतं. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची 2 पत्र आपल्याकडे आहेत. ती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्या पत्रावरती शिवाजी महाराजांचा प्रतिपतचंद्र लेखवचा अष्टकोनी मुद्रा ती त्यावरती आहे. त्या पत्रामध्ये ते दोन्ही पण जाबिता तह म्हणून आहेत. त्यातलं पहिलं पत्र आहे 1671-72च्या दरम्यानचं की स्वराज्याचे प्रमुख शत्रू हे मोगल आहे. त्या मोगलांशी कधीही युद्धाचा प्रसंग निर्माण होऊ शकतो. मग युद्धाचा प्रसंग निर्माण झाला की त्याच्यासाठी खर्च हा होणार. तो खर्च जर केला तर आपला जो स्वराज्याचा खजिना होता त्याच्यावरती तो ताण पडणार. म्हणून महाराजांनी काय केलं की त्या खजिन्यावरती ताण पडू नये म्हणून एक स्वतंत्र युद्ध फंड हा महाराजांनी निर्माण केला आणि त्यासाठी एक वेगळी तजवीज करून ठेवली. ते कुठल्या कुठल्या प्रांतातून किती रक्कम गोळा करायची आणि अशी महाराजांनी तब्बल 1671-72मध्ये युद्ध फंड म्हणून 1,25,000 होनांची रक्कम ही स्वतंत्र वेगळी काढून ठेवलेली होती. त्यातलंच आणखीन एक त्याच दरम्यानचं महत्त्वाचं पत्र आहे 1671-72चं की स्वराज्यातले जे प्रमुख गडकोट किल्ले आहेत हे गडकोट किल्लं हे आपल्या स्वराज्याचं सार आहे. हे महाराजांच्या आज्ञापत्रातलंच वाक्य आहे. तर या गडकोट किल्ल्यांच्या दुरुस्ती आणि बांधकामासाठी महाराजांनी 1671-72मध्ये 1,75,000 होनांची वेगळी तरतूद केलेली होती. त्यातले पर्टिक्युलर 50,000 होन हे महाराजांनी किल्ले रायगडसाठी वेगळे राखून ठेवलेले होते आणि राहिलेली जी रक्कम आहे ती सिंधुदुर्ग असेल, विजयदुर्ग असेल, सुवर्णदुर्ग, प्रतापगड, पुरंदर, राजगड, तोरणा, सुधागड, महिपतगड, लोहगड, सबलगड, श्रीवर्धन आणि मनोरंजन, कोरीगड, सरसगड, मैदरगड आणि मनोहरगड या किल्ल्यांच्या दुरुस्तीसाठी आणि नवीन बांधकामासाठी महाराजांनी एक वेगळी स्वतंत्र रक्कम ही बाजूला काढलेली होती. याच यादीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामधले 2 किल्ले होते.
एक प्रसिद्ध गड उर्फ रांगणा आणि दुसरा विशाळगड. तर या किल्ल्यांचं सुद्धा दुरुस्तीचं काम किंवा बांधकामाचं काम हे शिवाजी महाराजांनी करून त्याचं एक भक्कमपणा या किल्ल्यांसाठी किल्ल्यांना दिलेला होता. आणि हे किल्लेच मराठ्यांच्या साम्राज्याच्या उभारणीमध्ये खूप मोठी मोलाची भूमिका यांनी बजावलेली आपल्याला बघायला मिळते. आणि काही पत्र जी आहेत ती शिवाजी महाराजांनी जी 1674ला जो आपला राज्याभिषेक करून घेतला 6 जून 1674ला, तर त्यानंतर महाराजांनी एक महत्त्वाकांक्षी मोहीम आरंभलेली होती. ती खूप प्रसिद्ध आहे, दक्षिण दिग्विजय मोहीम. त्या दक्षिण दिग्विजय मोहिमेमध्ये महाराजांना कर्नाटक प्रांतामध्ये जसं महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण केलं त्याच पद्धतीनं कर्नाटक प्रांतामध्ये एक प्रतिस्वराज्य निर्माण करण्याचं महाराजांची एक महत्त्वाकांक्षा होती. त्या दृष्टीनं महाराजांनी कर्नाटकमधला बराच प्रांत हा तिकडं जाऊन 1674 नंतर त्या भागात जाऊन तिथला सगळा प्रदेश बऱ्यापैकी आपल्या मराठ्यांच्या ताब्यामध्ये आणलेला होता. प्रदेशाबरोबरच तिथले काही किल्ले सुद्धा आलेले होते. तर या दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या संदर्भातली अस्सल 4 पत्र ही आपल्याला कोल्हापूर पुरालेखागारमध्ये बघायला मिळतात. त्याचबरोबर 1663चं शिवाजी महाराजांचं सिंहगडावरती फितवा झाल्यासंबंधीचं आणि त्या संबंधित जबाबदार व्यक्तींना त्या ठिकाणी पाठवून नेमका काय प्रकार आहे का ती हूल उठलेली आहे त्याची माहिती घेऊन जर कोण त्याच्यामध्ये दोषी आढळलं तर त्याला त्याच्यावरती शासन करावं अशा पद्धतीचा एक खरमरीत आदेशसुद्धा शिवाजी महाराजांनी दिलेला होता. अशा पद्धतीची कोल्हापूर पुरालेखागारमधली शिवाजी महाराजांची जी अस्सल कागदपत्र आहेत यातून प्रत्येक पत्रातून शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा एक वेगळा पैलू हा आपल्याला प्रकर्षानं जाणवतो. आणि शिवाजी महाराजांचं जे कल्याणकारी रयतेचं सार्वभौमत्व अशा पद्धतीचं जे स्वराज्य ज्याच्यातून एक वेगळा महाराष्ट्र हा पुढच्या काळामध्ये घडलेला आहे. आणि आजही महाराष्ट्राची वाटचाल ही शिवाजी महाराजांच्या इतिहासाची प्रेरणा घेऊनच जी होती तर त्याच्यातून ही कागदपत्रातून ती सगळी आपल्याला प्रकर्षाने ह्या सगळ्या गोष्टी जाणवतात असं मला वाटतं. तर आमचं सगळ्यात पहिलं महत्त्वाचं कार्य आहे की संशोधकांना त्यांच्या संशोधनाच्या दृष्टिकोनातून महत्त्व देणं. त्यासाठी लागणारी त्यांची जी काही कागदपत्रं आहेत त्यांच्या विषयाच्या अनुषंगानं जी लागणारी कागदपत्रं आहेत ती पुरवणं हेच आमच्या विभागाचं प्रमुख कार्य आहे. एखादा इतिहास अभ्यासक आहे ज्याला शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती त्याला अभ्यास करायचा आहे तर काही ऑफिशियल फॉर्मॅलिटीज असतात त्या पूर्ण केल्या तर शिवकालीन कागदपत्र असतील किंवा बाकीचा मराठाकालीन जो आपल्याकडं कागदपत्रांचा खजिना आहे त्या ह्याच्या अनुषंगानं ती कागदपत्र पाहू शकतात. आणि आता तरी पहिल्यांदा फक्त झेरॉक्स स्वरूपामध्ये ती कागदपत्र त्या संशोधकांना मिळत होती तर आता त्याचं स्कॅनिंगचं काम चालू आहे, मायक्रोफिल्मिंगचं काम चालू आहे. म्हणजे अत्याधुनिक जे काही यंत्रणा आहे त्या यंत्रणेच्या माध्यमातून सुद्धा ती कागदपत्र जतन आणि संवर्धन करायचं काम आपल्या विभागाकडून चालू आहे. तर ती सुद्धा तशा पद्धतीनं स्कॅन झालेले डॉक्युमेंट्स असतील तर ते सुद्धा आपण CD स्वरूपामध्ये असेल किंवा मायक्रोफिल्मिंगचं असेल तर ते मायक्रोफिल्मिंगच्या स्वरूपात असेल ते संशोधकांना आपण ते पुरवतो. मी ज्यावेळी या विभागामध्ये शासकीय नोकरीमध्ये लागलो शिवाजी महाराजांच्या इतिहासाची पहिल्यापासून आवडच होती. कारण महाराष्ट्रातला असा कुठलाच व्यक्ती नाही की त्याला शिवाजी महाराजांच्याबद्दल आदर नसणार आहे, प्रेम नसणार आहे. प्रत्येकाचं फील्ड थोडं थोडं वेगळं असतं. काहींना इतिहासाची आवड असते पण वेगळ्या फील्डमध्ये काम करावं लागतं. पण आमचं काय झालं की शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आवड होतीच त्यात थोडं आमच्या इथला मर्दानी खेळाचा कोल्हापूरचा जो वारसा आहे तो सुद्धा आपण थोडंसं जपण्याचं काम केलेलं होतं. किल्ल्यांची गड संवर्धनाची कामं ती सुद्धा आपण करत होतो आणि आत्ताही करतोय आपण ती. तर असे आहे ना इतिहासाची आवड होतीच, शिवाजी महाराजांच्याबद्दल एक प्रेम होतंच. पण ज्यावेळी या विभागामध्ये मी ज्यावेळी नोकरीला लागलो तर पहिल्यांदा शिवाजी महाराजांची कागदपत्रं आपल्या या विभागाकडे आहेत हे समजल्यानंतर ती कागदपत्र बघितली. ते बघितल्यानंतर खरंच म्हणजे स्वतःला खूप भाग्यवान समजलं मी. कारण शिवाजी महाराजांच्या काळात जो कागद निर्माण झाला ज्या कागदावरती शिवाजी महाराजांनी बोललेले शब्द त्याच्यावरती उमटलेले आणि त्या पत्राला म्हणजे असं सुद्धा असू शकतं की त्या पत्राला शिवाजी महाराजांचा स्पर्श झालेला असू शकतो. तर असं पत्र आज आपण जपतोय आणि ते आपल्या आज हातात आहे आणि त्याची जबाबदारी ही आपल्या या विभागाकडे आहे आणि त्या विभागाचा कार्यभार आज आपण सांभाळतोय. ते खूप मला त्यावेळी खूप भाग्यवान वाटलेलं की अशा पद्धतीनं आपल्याला हे बघायला मिळते.
आणि तोच ठेवा हा पुढं निरंतर जतन व्हावा या दृष्टीनं ते सुद्धा आता आपण प्रयत्न करत आहे. खूप आवश्यक आहे, कारण शिवाजी महाराजांच्या अगोदरच्या काळामध्ये पण मोडी लिपी प्रचलित होती, पण त्याला एक राज्यलिपीचा दर्जा जो दिला. कारण मोडी लिपी आपण एक आपल्याला एक शंका असते की मोडी लिपी शिकायला अवघड आहे का किंवा त्याचा उच्चार जो आहे तो कशा प्रकारे आहे किंवा त्याचं ज्यावेळी लिप्यंतर होतं त्याचा अर्थ आपण कसा काढायचा. तर त्याच्यामध्ये काय आहे की लिपी आणि भाषा हे दोन प्रकार वेगवेगळे आहेत. मोडी ही लिपी आहे आणि आपली मराठी किंवा देवनागरी ही भाषा आहे. तर मोडी लिपी जी आहे तिचा उच्चार आपण केला तर तो मराठीमध्येच आपल्याला करावा लागतो. म्हणजे एखादं वाक्य तुम्ही मराठीत लिहिताय देवनागरीमध्ये आणि त्याचं उच्चार आपण मराठीचमध्ये करतो, तर मोडीचं पण तसं आहे, फक्त लिहिण्याची पद्धत वेगळी आहे, लिपी वेगळी आहे, त्याचा उच्चार आपल्याला मराठीत होतो. शिवाजी महाराजांच्या काळापासून या लिपीला ऊर्जितावस्था आली असं आपण म्हटलं तर ते वावगे ठरणार. त्यामुळे या लिपीला शिवाजी महाराजांनी राज्यलिपीचाच दर्जा दिलेला होता. शिवाजी महाराजांच्या काळापासून ते अगदी पेशवाईच्या आस्थापर्यंतची ही कागदपत्र मराठ्यांच्या इतिहासामधली ही मोडी लिपीमध्येच आहे. त्यामुळं मोडी लिपी म्हणजे या इतिहासाचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर मोडी लिपी ही येणं हे गरजेचं आहे. पुढच्या काळात हा इतिहासाचा प्रघात जो आहे तो थोडा थोडा कमी होत गेला. मोडी लिपी ही स्वातंत्र्यानंतर सुद्धा शालेय अभ्यासक्रमामध्ये शिकवली जायची. त्याचा एक अभ्यासक्रमाचा एक वेगळा एक पाठ्यपुस्तकामध्ये त्याचा एक धडाच होता आणि त्यामध्ये ती शिकवली जायची. पण शासकीय याच्यामध्ये ती बंद पडल्यामुळं थोडंसं लोकांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. पण शिवाजी महाराजांची काळातली कागदपत्र जर आपल्याला अभ्यासायची असतील तर मोडी लिपी येणं हे फार गरजेचं आहे. मी मगाशी म्हटलं की शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे म्हणजे प्रत्येक दिवसाचा जर आपण विचार केला तर आजच्या घडीला ते आपल्याला प्रेरणादायीच आहे. अफजल खानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी केलेली व्यूहरचना असतील, आग्र्यावरून सुटकेच्या वेळी महाराजांनी केलेले जे काही युक्तिवाद असतील, पन्हाळा पावनखिंडचा रणसंग्राम असेल, शाहिस्तेखानाची फजिती असेल, असे बरेचसे प्रसंग आहेत की त्या प्रसंगातून आजच्या घडीला आपल्याला एक प्रेरणादायक आपलं जीवन जगता येऊ शकतं. प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे आज आपण बघतोय की प्रत्येक व्यक्तीला थोडंसं टेन्शन असतं, काहीतरी अडचणी येत असतात. शिवाजी महाराजांच्या काळात पण महाराजांना अडचणी आलेल्या होत्या, पण त्या अडचणीमध्ये ते खचून गेले नाही, तर त्या अडचणीतून त्यांनी मार्ग काढले. तो मार्ग कसा काढायचा हे आपल्याला प्रेरणादायी आहे ते म्हणजे शिवचरित्र. त्यामुळे शिवचरित्राचा जेवढा तुम्ही अभ्यास कराल, जेवढं ते तुमच्या आचरणात आणाल, तेवढं तुमचं जीवन सुखकरच होणार. शिवजयंती कशा प्रकारे साजरी करावी, प्रत्येकाच्या भावना वेगळ्या असतात. शिवाजी महाराजांच्या बद्दलचं प्रत्येकाचं प्रेम हे उत्कट आहे, ज्या वेगळ्या प्रकारचं आहे. पण एक विधायक शिवजयंती ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीनं जर शिवजयंती व्हायला लागलं म्हणजे एक विचारपीठ निर्माण झालं, त्या विचारपीठावरून शिवाजी महाराजांचे जे काही विचार आहे मग ते सगळ्याच जाती धर्मियांच्यासाठी असतील, सर्व धर्मियांच्यासाठी असतील, सगळ्याच क्षेत्रातल्या व्यक्तींच्यासाठी असतील, त्याच्यावरती जर चर्चासत्र होत असतील, व्याख्यानं होत असतील, काहीतरी नवीन साधनं प्रकाशित होत असतील तर अशातून एक नवीन समाज घडण्याची शक्यता आहे शिवचरित्राची प्रेरणा घेऊन. तर अशा पद्धतीने शिवजयंती जर आपली साजरी व्हायला लागली तर ती खरी म्हणजे खरी शिवजयंती होईल असं मला वाटतं.